डोंगरांनो का उभे सांगाल का काही मला, 300 वर्षांपूर्वीचा मागला तो मामला. संकटाशी झुंजता घायाळ झाले त्यांजला, घेऊन उरी कसे चैतन्य देते जाहला. स्राव रक्तांचे तयांच्या थेंब काही त्यातले, वानगी द्या या आम्हा आहेत का सांभाळले. घोडदौडी जाहल्या वेळी अवेळी येथुनी, काय कानी त्यांची या घालाल टापांचे ध्वनी. इथल्या गुंफा गुहांनी ऐकली जी खलबते, त्यातल्या हो प्रेरणेचे सूत्र होते कोणते. जाहल्या श्रांतास जेथे ज्या शिळाशय्या उशी, काय त्यांनी कान गोष्टी गुप्त केल्या त्यांजसी. बी बियाणे शक्ती युक्तीचे मिळाले हे जेथुनी, त्या घडी अध्यापका होतील हो संजीवनी. डोंगरांनो ही विमाने आज जी संचारती, बाणयंत्रे अग्नीची जी चंद्राकडे धावती. ती कशी नेतील मागे 300 वर्षांची या, शक्त त्यांच्या घरघरी ना ते पोवाडे गावया. चिंतली स्वप्ने जाहली मूर्त ज्यांच्या देखत, ते तुम्ही आहात माथा ठेवून या उन्नत. दाटतो पोटी उमाळा त्या तुम्हा ते देखता, आर्जवे संबोधितो त्या ऐकवा काही कथा, त्या ऐकवा काही कथा, त्या ऐकवा काही कथा. कोणी फिरस्ता हिंडता वनी वदला ऐशी अर्जववानी, ऐकून त्याची आर्तभावना आली तिथल्या जडा चेतन. आणि तो एक एक गड किल्ला त्यांच्याशी बोलू लागला. ते म्हणू लागले, मी सांगू का, मीच सांगतो आधी या माझ्याचकडे. सरसावत एक एक पुढे हात उभारून घुमू लागले डोंगर किल्ले बुरुजकडे. आठवणींचे जपून ठेविले उरी पोटाशी कुंभगडे. तुमच्या चरणी करू पडे अगत्यशीला वाचून म्हणती खोलावे हो पुन्हा पुढे. जिथे बेलभंडार उचलला आना भाका घेऊन या, राज्य हिंदवी स्थापाया. डोंगर माथ्यावरी रायरेश्वरास या हो वंदाया. ओळखले का मला कोण मी तर पहिला मानकरी. तोरण बांधून या दारी, स्वराज्य आले तारस्वरांनी घुमविले मी हो ललकारी. शक्ती युक्तीने कार्य साधिती गुणा त्यांची या श्रीभाळे. इथे प्रत्यया ते आले, इथेच आले तुडुंब रांजण होऊन मोहरा भरलेले. मुरुंबदेवावरी जाहली दागडुजी, नाव राजगड पाऊनजी. नवी राजधानीच वसविली 12 मावळच्या राज्ये. अमीन ठाणे दार शिरवळी सुभान मंगळ कोटात. निपटून त्याते निमिषात फत्ते घाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात. 4 चिमुरडी उनाड पोरे कुणी हे बदले उपहासे. अहो चिलट ओळखील गरुड कसे, कसे कळावे गोठ्यांमधल्या गुरांचं ते शार्दूल पिसे. उरात ज्यांच्या उमेद होती महादधोची धगधगत्या, स्वप्ने नजरा तळतळत्या. आचमनाचे उन्हा पडावा सिंधुजायांच्या सामर्थ्या. पराक्रमाचे झेंडे त्यांच्या गडागडांवर फडफडले. जेधे बांदल कंककुळे, प्रवृत्त झाली शाही तक्ता गिळावया हनुमंत बळे. कर्तृत्वाचे मर्मत यांच्या वेगी आणि खबरदारी, आणि आढळपणे निर्धारी. तडिल्लते विन करू न शकले कोणतयांची बरोबरी. जोहार सेना अजस्त्र अजगर पन्हाळ्यास घाली विळखा. प्रसंग ओढावला बाका, बापवधाचा बदला घ्या मदत सिद्धीला फाजल खा. कसे कोठुनी फोडावे हे लोखंडी दळभारकडे. शिवरायांना घोर पडे, अशक्य होते जे सर्वस्वी तेच अचानक नवल घडे. नवे नभातून कडे कपारातून आज अचानक गरुड उडे. तसेच लोळत तिथे पडे अजगर छेते, सैनिक छेते किरकिरणारे रातकिरी. मी कोंढाणा जिथुनी चढला हा वीरगडी. लाजवीत की घोर पडी, जयश्री सव्य करी साजिरी धारा तीर्थी लगीन खडी. तिथे तयाची पहा समाधी लावा तिथला कान जरा. त्याच्यातील प्रत्येक चिरा गड आला पण नृसिंह गेला कणतो शोका कुलगिरा. गो ब्राह्मण प्रतिपालक राजा शककर्ता शिव छत्रपती, त्याच्या सिंहासनाप्रती डौलाने मस्तकी मिरविले वदे रायगड कथोकी. भाग्यवंत का मजसम कोणी मध्येच बोले शिवनेरी. अहो मीच घुमविल्या त्या भेरी, धर्म ग्लानी निवारणास्तव अहो जन्मला यवनारी. बाळंतिणीची खोली पहिला वहिला श्वास इथे, पहिली वहिली त्या इथे. परमोज्वल त्या भवितव्याचा मुळारंभ आरंभ इथे. असेच सांगे कित्येक डोंगर चंदन वंदन कांगोरी. तुंग तिकोना भोरगिरी. मराठियांच्या मर्दुमकीच्या कथा सांगते परोपरी. मराठियांच्या मर्दुमकीच्या कथा सांगते परोपरी. मराठियांच्या मर्दुमकीच्या कथा सांगते परोपरी.